प्रयागराजमध्ये कालपासून महाकुंभ 2025 ला सुरुवात झालेली आहे। 26 फेब्रुवारी पर्यंत चालणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये स्नान करण्यासाठी भाविक दूरदूरून येत आहेत, तर परदेशी पर्यटकांसाठी हे एक प्रमुख आकर्षण बनलंय। आज पौष पौर्णिमा आहे आणि म्हणूनच सकाळपासूनच स्नान करण्यासाठी लोकांची गर्दी जमलेली आहे। आज महाकुंभचे पहिले शाही स्नान आहे। पंचांगानुसार आज पहाटे 5:03 पौर्णिमा सुरू झाली आणि ही तारीख 14 जानेवारी रोजी पहाटे 3:56 संपेल। जेव्हा जेव्हा कुंभमेळ्याच्या शाही स्नानाचा संदर्भ येतो तेव्हा याबद्दलच्या इतिहासाची उत्सुकता निर्माण होते। तर शाही स्नान म्हणजे नेमकं काय, या स्नानाचं महाकुंभमध्ये नेमकं काय महत्व आहे, हे सर्व जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर। नमस्कार मंडळी, मी अश्लेषा आणि वन इंडिया मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। कुंभमेळा आणि त्यानिमित्ताने तीर्थक्षेत्री शाही स्नानाला साधू आखाड्यांमध्ये महत्त्वाचं स्थान आहे। कुंभमेळ्यामध्ये विविध आखाड्यातील साधूंना एखाद्या राजाप्रमाणे मान दिला जातो। कालपासून प्रयागराजमध्ये महाकुंभला सुरुवात झाली आणि आज मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर पहिलं स्नान होत आहे। पहिल्या शाही स्नानाच्या वेळी साधूंमध्ये वादविवाद होऊ नये, शाही स्नान शांततामय वातावरणामध्ये पार पडावं यासाठी प्रत्येक आखाड्याला क्रम आणि स्नानाची जागा नेमून दिली जाते। शाही स्नान म्हणजे नेमकं काय, वैराग्य स्वीकारलेल्या साधूंशी त्यांचं नातं काय आहे हे आपण जाणून घेऊ। शाही स्नान हे शतकानुशतक चालूच आहे। यामध्ये 13 आखाडे सहभागी होता। ही कोणतीही वैदिक परंपरा नाही। या शाही स्नानाची सुरुवात 14 ते 16 शतकादरम्यान झाली असावी असं मानलं जातं। या काळामध्ये मुघलांच्या आक्रमणाला सुरुवात झाली होती। धर्म आणि परंपरेचं मुघल आक्रमणांपासून संरक्षण होण्यासाठी हिंदू राज्यकर्ते आखाड्यातील साधूंची, विशेषतः नागा साधूंची मदत घ्यायचे। नागा साधू हळूहळू आक्रमक होऊ लागले आणि देशापेक्षा धर्माला अधिक महत्त्व देऊ लागले। अशा परिस्थितीमध्ये मध्ययुगीन हिंदू राज्यकर्त्यांनी नागा साधूंच्या शिष्टमंडळाची भेट घेतली। यावेळी राज्यकर्त्यांनी साधूंना राष्ट्र धर्म कार्याचं ध्वज आणि साधू शासनकर्त्यांच्या कार्याचं वाटप करून दिलं। साधूंना विशेष मान दिलेला आहे असं जाणवावं म्हणून कुंभमेळ्यातील शाही स्नानाच्या वेळी त्यांना प्राधान्य देण्याची व्यवस्था करण्यात आली। या कुंभमेळ्यामध्ये साधूंचं वैभव राजांप्रमाणे असतं, त्यामुळे याला शाही स्नान असं म्हटलं जातं। यानंतर शाही स्नानाची परंपरा सुरू झाली। त्यानंतरच्या काळामध्ये शाही स्नानासाठी विविध आखाड्यांमध्ये वादविवाद होऊ लागले। साधू याला आपल्या मान सन्मानाशी जोडू लागले। 1310 मध्ये महानिर्वाणी आखाडा आणि रामानंद वैष्णव आखाड्यामध्ये रक्तरंजित संघर्ष झाल्याचे उल्लेख सुद्धा मिळतात। 1760 मध्ये शैव आणि वैष्णवांमध्ये स्नानासाठी संघर्ष झाला। त्यानंतर ब्रिटिशांच्या काळामध्ये विविध आखाड्यांचा शाही स्नानासाठी एक क्रम तयार करण्यात आला। या क्रमवारीचं अद्याप पालन केलं जातं। शाही स्नान म्हणजे नेमकं काय, तर शाही स्नानासाठी विविध आखाड्यांशी संबंधित साधू सोने चांदीच्या पालखीमध्ये बसून किंवा हत्ती घोड्यांवर बसून येतात। यावेळी प्रत्येक आखाडा शक्ती प्रदर्शन करत असतो। याला राजयोग स्नान असं सुद्धा म्हटलं जातं। यावेळी साधू आणि त्यांचे अनुयायी पवित्र नदीच्या पाण्यामध्ये एका विशिष्ट वेळेपर्यंत डुबकी मारतात। शुभ मुहूर्तावर हे स्नान केलं तर अमरत्वाचं वरदान प्राप्त होतं असं मानलं जातं। यामुळेच कुंभमेळ्यातील महत्त्वाचा विधी असलेलं शाही स्नान हे कायमच चर्चेत असतं। शाही स्नानानंतर सर्वसामान्य लोकांना नदीमध्ये स्नान करण्यासाठी परवानगी दिली जाते। हे स्नान ठरलेल्या दिवशी पहाटे 4 वाजल्यापासून सुरू होतं। या वेळेपूर्वी आखाड्यातील साधू संत घाटावर जमतात। त्यावेळी त्यांना हातामध्ये पारंपरिक शस्त्रास्त्र घेतलेली असतात। त्यांच्या शरीरावर भस्म असतं। यावेळी हे साधू संत नामघोष करत असतात। मुहूर्ताच्या वेळी हे साधू निर्वस्त्र किंवा कमी कपड्यांनिशी पाण्यामध्ये डुबकी मारतात। कुंभमेळ्यामध्ये शाही स्नानासाठी आखाड्यांची क्रमवारी ठरलेली असते। यावेळी जुना आणि अग्नी आखाडा सर्वप्रथम शाही स्नान करतो। त्यानंतर निरंजनी आणि आनंद आखाडा गंगा नदीमध्ये डुबकी मारतो। यानंतर महानिर्वाणी आणि अटल आखाड्याचे संत हरकीपाडीच्या ब्रह्मकुंडामध्ये कुंभ स्नान करतात। कुंभमेळ्याच्या प्रारंभी विहित दिवशी संत आणि त्यांचे शिष्य किंवा आखाड्यांचे तपस्वी यांच्या स्नानाला राजयोगी स्नान म्हणतात। कुंभमेळ्याचे राजयोगी स्नान म्हणजे शाही स्नान पहाटे 4 वाजता सुरू होते। शाही स्नानासाठी आखाड्यांचे तपस्वी आणि संत शस्त्रधारी मिरवणूक काढतात, प्रचंड गर्दीने भरलेली असते। स्थानिक लोक मिरवणुकीचा मार्ग अगोदरच रांगोळ्या आणि पाकळ्यांनी सजवतात। एकामागून एक त्यांचे संत आणि शिष्य असलेले आखाडे वाद्य वाजवत हत्ती, उंट, घोडे इत्यादी साहित्यासह भव्यतेने शाही स्नानाच्या स्थळाकडे मार्गस्थ होतात। काही स्वामी हत्तीवर तर काही ट्रॅक्टर ट्रॉलीच्या रथावर बसतात। त्यांचे शिष्य त्यांच्या डोक्यावर सजवलेल्या छत्र्या धारण करतात आणि भक्त त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत असतात। ढोल, ताशे, नगारे इत्यादी विविध वाद्य वाजवली जातात आणि हर हर शंकर, गौरी शंकर, हर हर महादेव, जय श्री गंगा मैया की जय अशा घोषणा दिल्या जातात। शरीरावर पवित्र राख लावलेले हजारो नग्न तपस्वी हार घालतात, चमकदार तलवारी किंवा इतर शस्त्रे आणि ध्वज धारण करतात। आपल्या पवित्र राखीने माखलेल्या देहांमुळे अमानवीय आकृत्यांसारखे दिसणारे हजारो नागा तपस्वी हर हर महादेव, हर हर गंगेचा जयघोष करतात। तेव्हा ते थेट चित्रपट पाहिल्यासारखं वाटतं। पवित्र स्नानानिमित्त काढण्यात येणारी ऋषी मुनींची शाही मिरवणूक म्हणजे तप, ज्ञान, वैराग्य इत्यादी दैवी गुणांची मिरवणूक समजली जाते। प्राचीन काळी आखाड्यांमधील तपस्वी आणि संतांना धर्मरक्षण करताना मारणं हे अपरिहार्य होतं। गंगेमध्ये स्नान केल्यानं पाप धुतलं जातं।
शस्त्रधारी तपस्वी आणि आखाड्यांमधील संतांना राजयोगी स्नानासाठी प्राधान्य दिलं गेलं. ती परंपरा आज सुद्धा कायम आहे. शस्त्रधारी तपस्वी आणि संतांचं शाही स्नान हा कुंभमेळ्यातील सर्वात मोठा विधी मानला जातो. जोपर्यंत या नागा साधूंचं शाही स्नान होत नाही तोपर्यंत भक्त स्नान करत नाही. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या वन इंडिया मराठीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.